खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ते आज धाराशिवमध्ये आलेले आहेत. खरं तर पक्ष प्रवेशानंतर आज ते पहिल्यांदा धाराशिवमध्ये आलेत. दादा आज प्रवेशानंतर पहिल्यांदा धाराशिव दौरा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंची आज सभा आहे. मी निर्णय घेताना माझ्या मतदारसंघात घेतलाय. पण माझा 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 निर्णय जो आहे ती माझ्या मतदारसंघात घेतलाय. सगळ्या कार्यकर्त्याशी चर्चा करून मी निर्णय घेतलाय. त्याच्या उपर मला एवढंच सांगायचंय की धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या सामान्य शिवसैनिकाची नाराजी सुद्धा मला मान्य आहे. मला मान्य आहे. कारण जी प्रेम करतात त्यालाच नाराज व्हायचा अधिकार असते. माझ्यावर प्रेम आहे, माझ्याबद्दल कुठंतरी मन गुंतलंय म्हणूनच नाराजी आहे. पण मी हा निर्णय जो घेतलाय तो माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी, मला कुठलं पद मिळवण्यासाठी मी घेतलेला नाहीये. हा निर्णय मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसासाठी, शेतकऱ्याची जे ट्रान्सफॉर्मर माझं केवळ विरोधक आहे म्हणून निधीची अडवणूक केली जात होती, त्याच्या माध्यमातून मला त्यांचं ट्रान्सफॉर्मर देता येत नव्हते. अनेक सबस्टेशन ओव्हरलोड आहेत, नवीन सबस्टेशन करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी निधीची आवश्यकता होती. आपण बघितलं असेल आठवडे 12,000च्या निधीला, उद्यानाच्या निधीला 22ला त्या ठिकाणी स्थगिती दिली. हायकोर्टात गेल्याच्या नंतर सुद्धा मान्य हायकोर्टाच्या आदेशानं ती स्थगिती उठली नाही. ती स्थगिती त्या ठिकाणी उठवू शकलो. आज आठवडी बाजाराचं काम होईल, उद्यानाचं काम होईल, ही सर्वसामान्य माणसासाठी नाही का? बरं माझी जबाबदारी नाही का त्यांच्या प्रती? माझं देणं त्यांच्या प्रती आहे ना. तर हा रोष, ही नाराजी, माझ्या कामातनं त्याला उत्तर देणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी देत राहीन. आणि कसं आहे, जी कमेंटचं तुम्ही मला सांगताय ना, तर ती कमेंट करणारे अकाउंट जर थोडं पाठीमागे जाऊन जर त्या कमेंट शिल्लक राहत असतील तर हीच कमेंट करणारी माणसं होती जी मला म्हणायची की ओमराजे तुम्ही 2 टर्म झालं खासदार आहेत, काय काम केलं? हीच माणसं होती की ज्या कंटा आम्ही देणं काय खासदाराचं काम आहे का? तीच माणसं आज मी सत्तेत गेलो, लोकांची कामं करण्यासाठी निधी मंजूर करून आणला, तर तीच माणसं म्हणायला लागली की आता निष्ठा निष्ठा निष्ठा. पण एकीकडे जर आपण बघितलं तर ओमराजे निंबाळकर यांच्याकडं निष्ठा आणि मातोश्रीचे अत्यंत निष्ठावंत म्हणून बघितलं जायचं. त्यामुळे कुठंतरी नाराजी आहे. आज उद्धव ठाकरे म्हणाले की मी धाराशिवला जातोय आणि धाराशिवमध्ये जे मतदार आहेत, आपल्यामध्ये जे बंडखोरी करणारे खासदार आहेत, ज्या मतदारांनी त्यांना मतदान केले त्यांची माफी मागतो. मी तीच उत्तर तुम्हाला देतोय की आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, सगळ्या नगरपालिकेच्या निवडणुका, सगळ्या पंचायत समितीच्या निवडणुका, सगळ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आम्ही निष्ठावंत सैनिक म्हणून मशाल चिन्हावरच लढलो ना. मग त्या निवडणुकीमध्ये मी आणि आमचे आमदार, आमचे कार्यकर्ते 24 तास जे ग्राउंडवर काम करतायत, इतकं प्रामाणिक काम असताना सुद्धा त्या लोकांचा 3ऱ्या नंबरला जाऊन पराभव होतोय, 2ऱ्या नंबरला जाऊन पराभव होतोय. पूर्ण लोकसभा मतदारसंघातली एकही पंचायत समिती आमची निवडून यायची लायकी लोक त्या ठिकाणी सांगतात. एकही नगरपालिका जर निवडून येत नसेल आणि जिल्हा परिषदच्या बाबतीत तर बोलायला नको, अशी आमची अवस्था का झाली? तर लोकांना वाटतं यांच्याकडे सत्ता नाही, त्यामुळे हे आमचे काम करू शकत नाही. भले लोकांनी म्हणू द्या की ओमराजे आमच्यासाठी उपलब्ध नाही, लोकांनी म्हणू द्या ओमराजेने आमच्यासाठी वेळ दिला नाही, तर मान्य करीन ना मी. पण वेळ दिला, कामासाठी उपलब्ध आहे, 24 तास त्यांच्यासाठी उपलब्ध आहे, असं असताना सुद्धा जर आमच्या निष्ठावंत सैनिकाचा इतक्या दारुण पद्धतीने पराभव होत असेल तर जनतेचा काय उद्देश आहे? जनता काय म्हणते? उद्धव ठाकरेंची आज सभा होती. पहिल्यांदाच ओमराजे निंबाळकर त्या सभेमध्ये दिसणार नाहीत. काय कसं बघताय सगळं? एक लक्षात घ्या, आता ह्या सगळ्या प्रश्नाला उत्तर मी माझ्या कामातनं देईन. मी लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. ही जी गर्दी आहे ती माझ्याकडची जी असती का, ही जनता दरबार आहे. सामान्य लोक येते ती, ज्याचं घरानं ऐकायला सुद्धा कोण माणूस तयार नसते, ती माणसं माझ्याकडे येते ती. माझ्या कामातनं मी त्याला उत्तर देईन आणि मी रोज माझा फोनवर 8 ते 10 तास वेळ हा माझा फोनवर जाते. ती काय करमणूक म्हणून देत नाही मी. त्या सामान्य माणसाची येणारी अडचण दूर करण्यासाठी वेळ देतो. त्याच्यातनं काही माणसं माझ्याबरोबर जोडली जाते, ह्याच्यातनं माणसं काही माझ्याबरोबर जोडली जाते. त्याच्यामुळं 2019ला पण मला अशाच पद्धतीने हिणवलं गेलं होतं. त्याचं उत्तर मी 2024ला त्या ठिकाणी दिलं. मला वाटतंय की आता तोंडानं उत्तर देण्यापेक्षा कामातनं आपण उत्तर द्यावं आणि ते दिसेल. एवढं मात्र नक्की की मी पैशाच्या हव्यासापायी किंवा पदासाठी फुटणार नाही, इतका विश्वास 100% सामान्य माणसाला माझ्यावर आहे. उद्धव ठाकरे आज तुमच्या सभेमधून उद्धव ठाकरे तुमची स्तुती करायची, त्याच ठिकाणी आता त्या सभेतून तुमच्यावर कडाडून ते
तुमचा समाचार देखील घ्या. मला साहेबांबद्दल मी आधीही कधी बोललेलो नाही, उद्याही कधी बोलणार नाही. मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की मी प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आहे. त्या कामातनं उत्तर द्यायचं मी काम करेन. नक्की हे ओमराजे निंबाळकर होते. मी कामातूनच आपलं उत्तर जे आहे ते देणार असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, कुठं असेल तर महाराष्ट्र. चला.